थोडा थोडा आतमध्ये सरका। शिवसैनिकांना विनंती आहे की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा। अरे कचरा टॅक्स रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे। कचरा टॅक्स रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे। माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे। कचरा टॅक्स रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे। शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे झालाच बाळासाहेब ठाकरेंचा अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा। शिवसेना यूबीटी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे ने सरकार को दी खुली चेतावनी। कचरा पर टैक्स रद्द करो नहीं तो तीव्र आंदोलन होगा। बीएमसी ने मुंबई करों के सिर पर कचरा का एक नया टैक्स थोप दिया है जिसे हम सहन नहीं करेंगे। ऐसा कहते हुए शिवसेना यूबीटी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे ने सरकार को खुली चेतावनी दी है कि यदि ये टैक्स रद्द नहीं किया गया तो शिवसेना स्टाइल में तीव्र आंदोलन किया जाएगा और पूरे विभाग में बंद का आयोजन किया जाएगा। बघा अदानी हा विषय एवढा मोठा आहे की जे आम्ही वर्तमानपत्रात वाचतो, जे आम्ही सोशल मीडियामध्ये काही तज्ञ मंडळींचं जे व्याख्यान आम्ही वाचतो त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की अदानी ही एक भ्रष्टाचारी व्यक्ती आहे। अदानीला कोणताही यापूर्वी रिअल एस्टेट मधला म्हणजे कुठेही त्या ठिकाणी एखादी इमारत बांधण्याचा मला वाटतं अनुभव नसताना सुद्धा धारावी सारखा मोठा प्रकल्प हा त्यांच्याकडे बाकी ज्या कंपन्या आहेत त्या पात्र ठरून सुद्धा बरोबर त्यांना सोयीस्कररित्या बाद करून अदानीच्याच कंपनीला कसं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। आता इतर ज्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ज्या काही घरांच्या संदर्भातली जी काही टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये अदानीलाच दिलं जात आहे। मुळामध्ये अदानी हा कोणासाठी काम करतोय किंवा अदानी आदरणीय शिवसेना नेते आणि आमच्या युवासेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वास्तविक हा विषय लोकांपर्यंत आलेला नव्हता, परंतु हा विषय त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणला आणि जे कचरा शुद्ध आहे ते प्रत्येक घरावर लादण्यात येणार आहे याची माहिती लोकांना दिली आणि त्याला कडाडून विरोध त्यांनी दर्शवला आणि त्याच्यामुळेच आम्ही शिवसेना विभाग क्रमांक 9 चेंबूर अणुशक्तीनगर सायन कोळीवाडा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी तीव्र निदर्शनं केले आहेत। हा जो काही निर्णय झालाय तो निर्णय त्यांनी ताबडतोब रद्द करायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि जर हा रद्द केला गेला नाही तर आम्ही संपूर्ण आमच्या विभागापासून सुरुवातच करू। आमचा संपूर्ण विभाग आहे तो आम्ही बंद ठेवू, लोकांना आवाहन करू त्या बंद मध्ये आणि चेंबूर अणुशक्तीनगर सायन कोळीवाडा आम्ही बंद ठेवू आणि यांचा धिक्कार करू। जोपर्यंत हा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार। बघा सरकार हे नावाला आहे, सरकारचा पाया जो आहे तो मुळामध्ये भ्रष्टाचार करून हे सत्तेमध्ये आलेले आहेत। यांचा उद्देश जर लोकांची सेवा करण्याचा असता तर लोकांसाठीचे अनेक जे काही निर्णय आहेत जे पूर्वी उद्धव साहेबांच्या काळात झाले त्याच्या अगोदरच्या काळामध्ये झाले ते त्यांनी रद्द केले नसते। इव्हन शिंदे सरकारच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले, आनंदाचा शिधा जो आहे त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे, एसटीच्या बाबतीत जे काही योजना आल्या त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे। आज तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जवळजवळ 40% पदही रिक्त आहेत। कुठल्याही आज जवळजवळ 4 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक झालेली नाहीये, परंतु लोकशाही जी काही व्यवस्था आहे ती जी बळकट होती ती लोकशाही व्यवस्था तोडण्याचं काम, कारण छोट्या छोट्या ज्या निवडणुका होतात त्यातून नेतृत्व स्थानिक तयार होतं, ते नेतृत्व तयार होऊ नये की काय अशा पद्धतीचा घटकारस्थान या लोकांचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा करावा तेवढा निषेध हा थोडा आहे। आणि लाडक्या बहिणीने तर फसवलेला आहे, 2,67,00,000 महिलांना त्या ठिकाणी थेट 5 महिने पैसे दिले। जवळजवळ आता 60 लाख ज्या भगिनी आहेत त्यांना अपात्र करायचा घाट चाललाय, म्हणजे जवळजवळ 5 महिने तुम्ही 4,500 कोटी जे सरकारी व्यवस्थेतून दिलेले आहेत म्हणजे थेट पैसे तुम्ही वैध केलेले आहेत। मग त्यावेळेला तुम्ही निकष न तपासता जे लावलेले निकष तुम्ही होते
ते तपासणीचं काम केलं नाही, त्याला दोषी कोण आहेत? जे दोषी आहेत म्हणजे सरकारमधले 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं की काय, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह हा लोकांमध्ये लक्षात ठेवा. हा फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलाय आणि दररोज प्रत्येक दिवशी भ्रष्टाचार ते करतायत. भ्रष्टाचारावरच हे काय सरकार आहे लोकशाही व्यवस्थेचं, ते झालेलं ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे या सरकारकडनं मला वाटतं लोकांची अपेक्षा नाहीये. पुण्यामध्ये जी घटना घडली आणि भाजपचे कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी ते तोडमोड करता, अरे म्हणजे तुमचे गृहमंत्री तुमचे मुख्यमंत्री करता काय? तुमच्यामध्ये दम नाहीये, दिसतंय. हे फक्त दिखावा तुम्ही करताय का? अहो, खरोखर हा कचरा टॅक्स रद्द करण्यासाठीच आंदोलन घेतलेलं आहे. कारण हे सरकार जे आहे ना, ते मेलेल्या मड्याच्या वरचे जे टाळूवरचे लोणी म्हणतात ना, ते सुद्धा खायला कमी करणार नाहीत. आणि असे ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जर बघितलं असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा पैसा होता, तेवढ्या सगळ्या त्यांनी एफडी वगैरे मोडल्या आणि असा खळखळाट केलेला आहे. आणि ते कुठून तरी ऍडजस्ट करण्यासाठी हा कचरा टॅक्स त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहित असेल, काही लोकांची तर अशी चर्चा आहे की जे आता रिटायर्ड होतात त्यांना पेन्शन सुद्धा देणार नाहीत किंवा त्यांचा जो हिशोब असतो ते सुद्धा हे लोक देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून ह्या गोरगरिबांच्यावर जो अन्याय होणार आहे किंवा जो मुंबईकरांच्या खिशातला जो पैसा अनैतिक मार्गाने घेऊन ती आपली पोळी त्यांनी जेव्हा स्वतःची पोळी भाजून घेतली त्यावेळेला या गोरगरिबांचा पैसा, मुंबईकरांचा पैसा त्यांनी हवा तसा वापरला आणि तो आता ऍडजस्ट करण्यासाठी कचरा टॅक्स चालू करतायत. तरी म्हणून आम्ही सर्व महिला आणि सर्व मुंबईकर याच्या विरोधात निषेध तर करणारच आहोत, केलाच आहे. परंतु आंदोलनही मोठ्या प्रमाणात छेडणार आहोत जोपर्यंत कचरा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत. फक्त आम्ही जे काय वाचतो, आम्ही जे काय ऐकतो आणि आम्हाला जे काय समजतं, जनतेला असा प्रश्न आहे की अदानी नक्की आहे तरी कोण? 10 वर्षामध्ये अदानी हा एवढा काय मोठा झालेला आहे लक्षामध्ये, तर अदानी नक्की व्यक्ती कोण आहे? तर ही प्रवृत्ती बरी नाही, एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकतो. वॉर्निंग दिलेलं आहे, चेंबूर आणि शक्तीनगर आणि टँकोला बंद करणार म्हणजे बंद करणारच. जिथे लोकांवर अन्याय होतोय, आमच्या मुंबईकरांवर अन्याय होतोय, कुठल्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा तरी असला तरी त्याच्या खिशातून आम्ही 1 रुपया सुद्धा जाऊन देणार नाही. असं अनैतिक मार्गाने तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि लोकांच्या खिशामध्ये हात घालायचा आणि पैसे वसूल करायचे, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसैनिक सहन करणार नाही. ते महाराष्ट्रभर असू दे, मुंबईतल्या 3 वर्ष निवडणुका हे लोक घेत नाहीये तर का? हा मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या मुंबईकरांना सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ केला होता, आज त्या प्रत्येक घराघरामध्ये 100 रुपयाच्या निमित्ताने का असे ना, पण हे आपले जे टॅक्सच्या रूपाने प्रत्येकाच्या घरात घुसण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की हा जो टॅक्स आमच्यावरती लादण्यात येतोय किंवा तो जबरदस्ती येणं केलं प्रकारे जो आपल्याकडनं वसूल करण्यात येईल त्याच्या विरोधात आम्ही जनजागृती नक्कीच करू. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल त्या ठिकाणी आंदोलन, मोर्चा असू दे, या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार. परंतु आमच्या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आम्ही घराघरामध्ये, वाड्यावाड्यामध्ये, वस्तींमध्ये, गल्ल्यांमध्ये, इमारतींमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत आणि याचा कड्या विरोधात आम्ही निषेध करत आहोत.